अतूट मैत्री. रमेश आणि अजय दोघेही लहानपणापासूनचे मित्र होते. दोघांच्या वयात फक्त 1 महिन्याचे अंतर होते. बालवाडीपासून ते 12वी पर्यंतचे दोघेही सोबतच शिकले. दोघे मित्र कमी आणि भाऊ जास्त वाटायचे लोकांना. लहानपणापासूनच दोघेही सोबत अभ्यास करायचे, खेळायचे आणि जेवायचे देखील सोबतच. दोघांचाही शाळेत पहिल्या 5मध्ये नंबर ठरलेला असायचा. एकमेकांचे चांगले मित्र असूनही दोघांचा स्वभाव मात्र एकमेकांपासून खूप वेगळा होता. रमेश फार बोलका, अगदी मनात येईल ते तसेच्या तसे ओठांवर यायचे आणि अजय मितभाषी होता. तो मनातले जास्त बोलून दाखवायचा नाही, पण दोघांचाही स्वभाव एकमेकांना पूरक होता. दोघेही अभ्यासू होते, पण हळूहळू अजयचे अभ्यासात मन लागेनासे झाले होते. 11वीला कॉलेजला गेल्यावर त्यांना नवीन मित्रपरिवार मिळाला होता. अजय हळूहळू त्या आभासी दुनियेत रमू लागला होता. त्याच्या वर्गातच शिकणारी जान्हवी त्याला आवडायला लागली होती. हळूहळू जान्हवी आणि त्याची चांगलीच ओळख झाली आणि दोघेही चांगले मित्र बनले. पण आधीच अबोल असलेला अजय जान्हवीला त्याच्या मनातील भावना सांगू शकत नव्हता. आपण तिच्यावर प्रेम करतो हे तिला कळले आणि तिला ते आवडले नाही तर दोघांच्याही मैत्रीचे नाते देखील राहणार नाही याची त्याला भीती वाटत होती. त्यामुळे त्याने त्याच्या मनातील प्रेम कधीच कोणाला कळू दिले नाही. अगदी रमेशला सुद्धा कळू दिले नाही. रमेश अजयमध्ये होणारा बदल पाहत होता. रमेशने अजयला अभ्यासात लक्ष द्यायला सांगितले. मित्रमैत्रिणी तर आयुष्यभर बनणार आहेत, पण हे दिवस आपल्याला करिअरकडे लक्ष देण्याचे आहेत, हे अजय त्याला वारंवार समजावून सांगत होता. अजयला सुद्धा हे कळत नव्हते असे नाही, पण तरीही त्याचे लक्ष काही अभ्यासात लागत नव्हते. रमेश आणि अजय अजूनही सोबतच राहायचे. सोबत कॉलेजला जायचे, घरी यायचे आणि अभ्यास आणि जेवणसुद्धा सोबतच करायचे. फक्त फरक एवढाच उरला होता की अजय आता अभ्यासात पूर्वीप्रमाणे लक्ष देत नव्हता. रमेश त्याला सतत समजावून सांगायचा, पण अजयवर त्या गोष्टीचा फारसा फरक पडत नव्हता. परिणामी 12वीत अजय एका विषयात नापास झाला, पण रमेश मात्र नेहमीप्रमाणे पहिला आला होता. रमेशच्या अभ्यासाचे फळ त्याला मिळाले होते. रमेश आणि अजय या दोघांनाही पायलट व्हायचे होते, पण अजय नापास झाल्याने ते त्याला आता शक्य नव्हते. रमेश एकटाच पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी निघून गेला. पण जाताना त्याने अजयला पुन्हा जोमाने अभ्यास करून काहीतरी करून दाखवायची समज दिली. अजय खूप निराश झाला होता. तो एका विषयात नापास झाला यापेक्षा जास्त वाईट त्याला रमेश त्याला सोडून पुढील शिक्षणासाठी एकटाच जाणार असल्याचे वाटत होते. त्याने रमेशला निराश मनानेच निरोप दिला. रमेशने पुन्हा परीक्षा दिली आणि 12वीत राहिलेला एका विषयात तो उत्तीर्ण झाला, पण पुढे त्याने काही करणे त्याला जमलेच नाही. कारण त्याच्या अभ्यासात आता सातत्य उरले नव्हते. शेवटी त्याने शिक्षण सोडून दिले आणि घरच्या शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. पण मनात कुठेतरी रमेशबद्दल असूया निर्माण झाली होती. एकदा असेच काहीतरी कामानिमित्ताने अजय बाहेरगावी गेला होता. तेथे त्याला जान्हवी भेटली. त्याला पाहताच तिला खूप आनंद झाला. ती त्याच्याशी बोलायला लागली. जान्हवी आपल्याला अजूनही विसरली नाही हे पाहून अजयला देखील खूप आनंद झाला. बोलता बोलता जान्हवीने अजयकडे रमेशची चौकशी केली. जान्हवी आपल्याबद्दल कमी आणि रमेशबद्दल जास्त बोलत आहे हे अजयला काही आवडले नाही, पण त्याचा राग अनावर झाला. जेव्हा जान्हवीने अजयकडे तिला रमेश आवडत असल्याचे सांगितले आणि अजयकडे रमेशचा नंबर मागितला. अजयने रमेशचा नंबर माहीत नसल्याचे सांगितले आणि तिथून निघून गेला. आता अजय मनोमन रमेशचा द्वेष करू लागला होता. त्याचं पहिलं प्रेम असणारी जान्हवी त्याला सोडून रमेशला पसंत करत होती. तसं पाहता यात रमेशचा किंवा जान्हवीचा काहीही दोष नव्हता. अजयने कधीच जान्हवीला त्याच्या मनातील गोष्ट बोलूनच दाखवली नव्हती. त्यामुळे अजयला ती आवडते हे तिच्या ध्यानीमनीही नव्हते. जान्हवीला रमेश आवडतो याची पुसटशीही कल्पना रमेशला नव्हती. यावेळी त्याचं संपूर्ण लक्ष त्याच्या करिअरकडे होतं. पण काहीही कारण नसताना अजयने मात्र या सर्व गोष्टींसाठी रमेशलाच जबाबदार ठरवलं. अजयच्या घरचे आणि गावातील लोक देखील त्यांची आणि रमेशची सतत तुलना करायचे. हळूहळू अजयच्या मनात रमेशविषयी राग अधिकच वाढत होता. असेच मध्ये काही वर्ष निघून गेली. रमेश आता एक यशस्वी पायलट झाला होता. गावकऱ्यांनी त्याचा मोठा सत्कार करण्याचे ठरवले. रमेश गावात येण्याआधी गावकऱ्यांच्या त्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू केली. हे सर्व पाहून अजयच्या मनात अधिकच ईर्ष्या उत्पन्न होत होती.
रमेश गावात 10 दिवसांची सुट्टी घेऊन आला होता. गावात त्याचा जंगी सत्कार झाला. त्याच्या तोंडी केवळ रमेशचेच नाव होते. रमेश गावी आला तेव्हापासून तो जास्तीत जास्त वेळ अजयसोबत राहायचा. रमेशच्या दृष्टीने अजूनही अजय आणि त्याच्या मैत्रीमध्ये काहीच बदल झाला नव्हता. अजय अजूनही रमेशचा सर्वात चांगला मित्र होता. पण अजयचा रमेशकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदलला होता. तो रमेशकडे केवळ एक यशस्वी व्यक्ती म्हणून पाहत होता, ज्याला पाहून अजयला केवळ आपण आयुष्यात खूप मागे राहिलो याची भावना प्रबळ होत होती. पण त्याने रमेशला हे अजिबात जाणवू दिले नाही. त्याची रमेशसोबतची नेहमीप्रमाणे सामान्य वागणूक होती. अजय आणि रमेश दोघेही दिवसभर रानावनात भटकले. अधूनमधून त्यांच्या जुन्या मित्रांना भेटून येत. असंच रमेशचा परतण्याचा दिवस जवळ आला. एके दिवशी रमेशला काही कामानिमित्त शेजारच्या गावी जायचे होते. त्याने अजयला सोबत यायला सांगितले. तेव्हा अजयने त्याला मला आज शेतात खूप महत्त्वाचे काम आहे असे सांगून जाण्याचे टाळले. त्यामुळे रमेशला एकट्यालाच जावं लागलं. रात्र खूप झाली होती, तरीही रमेश काम संपवून घरी परतला नव्हता. तेव्हा त्याच्या घरचे चिंतातूर झाले. त्यांनी रमेशला फोन लावण्याचा खूप प्रयत्न केला, पण रमेशचा फोनसुद्धा लागत नव्हता. त्यामुळे सर्व घरच्यांनी त्याला शोधायला जायचे ठरवले. काही गावकरीसुद्धा त्याच्या शोधार्थ निघाले. सर्वांनी आधी अजयकडे चौकशी केली, पण अजय त्याच्या घरी एकटाच होता. अजयला सुद्धा रमेशची काळजी वाटली. त्यामुळे तो सुद्धा तडक त्याला शोधायला घराबाहेर पडला. गावकऱ्यांनी आणि घरच्यांनी मिळून आजूबाजूच्या गावांमध्ये चौकशी केली, पण रमेशचा काही शोध लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी काही गावकऱ्यांना रमेशचा मृतदेह रस्त्याच्या कडेला सापडला. त्याचा ॲक्सिडेंट झाला असावा असा अंदाज लावला गेला. ही बातमी हा म्हणता संपूर्ण गावात पसरली. सारा गाव दुःखी झाला. रमेशच्या घरच्यांना दुःखाला तर पारावारच उरला नाही. रमेशच्या आईचा विलाप तर बघता बघवत नव्हता. सारा गाव हळहळत होता. अजयसुद्धा खूप रडला त्या दिवशी. मी रमेशसोबत गेलो असतो तर काहीच घडलं नसतं असं म्हणून तोही खूप विलाप करत होता. पण आता जे घडायचं ते घडून गेलं होतं. रमेशचा अंत्यविधी उरकून अजय घरी आला. अजयचे अश्रू अजूनही थांबत नव्हते. अजय रडता रडता अचानक गप्प झाला आणि हसायला लागला. तो एखाद्या शैतानाप्रमाणे हसत होता. त्याचा चेहरा अगदी क्रूर दिसत होता. हसत असताना त्याला आठवले, त्या दिवशी कामानिमित्त सांगून अजयने रमेशसोबत जाण्याचे टाळले होते. अजयने मनात सर्व योजना आधीच तयार करून ठेवली होती. रमेश परत येत असताना त्याला ऐन रस्त्यातच अजय भेटला आणि अजयने त्याला रस्त्यातच थांबवले आणि दोघेही बोलायला लागले. इतक्यात कोणीतरी मागून येऊन रमेशच्या डोक्यात जोरात रॉड मारला. त्या अवस्थेत रमेश आशाळभूतपणे अजयकडे पाहत होता. घायाळ नजरेने त्याच्याकडे मदतीची याचना करत होता. पण अजयने अत्यंत थंडपणे रमेशकडे बघितले आणि त्या वार करणाऱ्या व्यक्तीकडून रॉड घेऊन रमेशच्या डोक्यावर आणखी एक वार केला आणि त्यातच रमेशचा जीव गेला होता. अजयने हे सर्व आठवून स्वतःशीच हसत होता. इतक्यात त्याला त्याच्या मागे कोणीतरी असल्याचे जाणवले. अजयने मागे बघितले तर रमेश उभा होता. फाटलेल्या कपड्यात आणि शरीरावर ठिकठिकाणी जखमा असलेला रमेश खूप भयानक दिसत होता. अजयकडे बघून रमेश हसायला लागला. त्याच्या हसण्याने अजय खूप घाबरला. अजयने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे हात पाय अजिबात हलत नव्हते. इतक्यात अजयच्या घशाला कोरड पडली आणि तो तिथेच जमिनीवर कोसळला आणि गतप्राण झाला. रमेश पाठोपाठ अजयचा देखील मृत्यू झाल्याची बातमी हा म्हणता संपूर्ण गावात पसरली. रमेशच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने अजयचा जीव गेल्याचे गावकरी बोलू लागले. अजयच्या जाण्याची सुद्धा गावकऱ्यांना खूपच दुःख झाले. पण त्यापेक्षा जास्त दोघांच्या मैत्रीचे किस्से गाजले. आजवर एका मित्राच्या जाण्याच्या दुःखाने दुसरा मित्र देखील हे जग सोडून गेला असे उदाहरण गावकऱ्यांनी बघितले नव्हते. तेव्हापासून त्यांच्या आणि त्यांच्या आजूबाजूच्या गावांमध्ये अजय आणि रमेशच्या अतूट मैत्रीचे उदाहरण दिले जाते. अगदी त्यांच्या मैत्रीच्या शपथा देखील घातल्या जातात. पण प्रत्यक्षात काय घडले हे मात्र आजवर कोणालाही कळालेले नव्हते. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.